देविकाला सांगितलं होतं की बाबांना सांगितलं सोडायला. मला काय माहिती होतं की आताच येणार ते. तुम्ही म्हणत असाल तर मी देविकाला सांगू का? अरे वेडा आहेस का तू? देविकाला काय सांगणार? बाबांना जायला सांग म्हणून. कसं वाटेल तिला? तू काय बोलू नकोस. आता काही बोलू नकोस. त्या विश्वासरावान नार्वेकरांना सगळं सांगितलं. दत्ता, अभिरामा, आपण इथे बोलत बसलोय, उगाच त्यांना वाईट वाटायला नको रे. काय करायचं मग आता? आपण त्यांच्या समोरच अजयशी बोलूया. त्यांच्यासमोर कसं बोलायचा? दुसरा पर्याय आहे का? इथे उभं राहून पण काही होणार नाही. चला 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 चला. खूपच उशीर झाला ना अजयला. येत ना तो. सरिता, त्याला निरोप दिला, येत तो. सगळा कसा जुळून दिलेला नाही. नाही म्हणजे पाहुणे पण हयच, अजय पण येत, सगळी पाहुणे मंडळी घरात इली की घर कसा सगळा भरलेला दिसता नाही. बाबा, तुम्हाला उशीर होत नाहीये ना? असू दे हो, एवढं कुठे लांब जायचंय. बसा, थोडा वेळ बसा. जेवूनच जाशाल नाही? माका भात लावचा हा ना म्हणा विचारते. अगं ते मगाशीच म्हणाले ना जेवणार नाहीत म्हणून. मुलीचं घर आहे म्हणून. हो, तशी रीतच असं ना. भय भय रीत पाळूकच भाई. बसा. काय मग बाकी सगळा बरा असा मा? होय. नंदणी सुरू झाली की नाही? झाली. आमच्याकडे पण नंदणी सुरू झाली आणि आता संपात पण. यंदा मात्र पाऊस चांगलाच लागलो. हो, पाऊस छान पडला, शेती पाणी पूर. देविका 2 दिवस घराकडे येला तर इतक्या बरा वाटला. सगळा घर कसा भरा निला. आणि औषधीचा तर काही विचारूकच नको. चढवा खय ठेव आणि खय नको असा ती काय झाला. असाच होता. लेक पहिल्यांदा माहेरा केली ना ही असाच होता. हो, छायाचा लगीन झाला का मग पण काय हो काय करताय हो अजय? खैसलो असाय हो नक्की? काय सा सोयरीक जुळीची असा ना, त्यामुळे आधी विचारपूस केलेली बरी असता. नार्वेकर, तो इल्यावर कळतच. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.